नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्यातीवर तुमचं स्वागत आहे. आज आपण एक्सप्लेन करणार आहोत एक दीवाने की दिवानियत हा एक दमदार, थरारक आणि भावनिक प्रेमकथा असलेला चित्रपट. ही फक्त एक प्रेमकथा नाही, तर शक्ती, सत्ता आणि जिद्द यांचा संघर्षही आहे. विक्रम आणि अदाच्या कथेत तुम्हाला दिसेल की कसा एक दिवाना आपली जिद्द आणि प्रेम दाखवतो, तर दुसरीकडे अदाचा आत्मसन्मान आणि सीमा जपण्याची ताकद किती महत्त्वाची आहे. या चित्रपटामध्ये तुम्ही बघाल की प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नाही, तर समजून घेणं, आदर करणं आणि प्रेमामध्ये माफी देणंही असतं. आणि हो मंडळी, या मूव्हीच्या शेवटी एक खूप सुंदर मेसेज आहे. ज्या गोष्टी आपल्याला एक सॉरी बोलून मिळू शकतात, त्यासाठी पॉवर आणि कंट्रोल दाखवण्याची काय गरज? आणि हा मेसेज तुमच्या हृदयाला नक्कीच स्पर्शून जाईल. चला तर मंडळी, जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया ही थरारक आणि भावनिक कथा, जिथे प्रेम, सत्ता आणि जिद्द एकत्र भिडतात. चित्रपटाच्या सुरुवातीला आपल्याला विक्रमादित्य भोसले याच्याबद्दल सांगितलं जातं. विक्रम एक पॉलिटिशियन आहे आणि त्याचे वडील सुद्धा पॉलिटिशियन होते. फरक एवढाच की लोक वडिलांना घाबरायचे, पण विक्रम लोकांना घाबरवतो. विक्रमला जे हवं असतं तो ते मिळवतोच. नो हा शब्द ऐकून तो कधीच थांबत नाही. उलट पुढच्या वेळी वेगळी ट्रिक वापरून समोरच्याला फोर्स करतो. या ट्रिकच्या मदतीने विक्रमने आपल्या अपोजिशन पार्टीला वर येऊ दिलं नाही आणि पुढच्या इलेक्शनपर्यंत विक्रम स्वतः चीफ मिनिस्टर होणार हे ठरलेलंच आहे. आणि यावेळी त्याला थांबवणं अजूनही कठीण होऊन जाईल. विक्रम पॉलिटिकली खूप स्मार्ट आहे. तो ना स्वतः घोटाळे करतो, ना दुसऱ्यांना करू देतो. एका बिग बिझनेसमॅनने विक्रमच्या सरकारच्या काळात त्याला फ्लायओव्हर, रोड्स, हॉस्पिटल अशा सरकारी प्रोजेक्टचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी 5,000 कोटींची रिश्वत ऑफर केली. पण विक्रमने उलट त्याच्याकडून डबल प्राईज मागितली. म्हणजे आता ना तो बिझनेसमॅन स्वतः रिश्वत देऊ शकला, ना विक्रमला आपला जमीर विकावा लागला. विक्रम नेहमी पब्लिक वेलफेअरला प्राधान्य देतो. कितीतरी मुलांच्या शिक्षणाचा खर्च तो स्वतः उचलतो. म्हणून त्याचे बरेच एनिमीज आहेत. विक्रमच्या वडिलांनी लहानपणापासूनच विक्रमच्या मनात पॉवर आणि सत्ता मिळवण्याची भूक वाढवली, जेणेकरून विक्रम त्यांच्याहूनही मोठा पॉलिटिशियन बनेल. विक्रमला मोठं व्हायचं आहे, पण ते लोकांचं भलं करून आणि त्यांचा विश्वास जिंकून, त्यांच्याकडून मत मिळवून. त्याला कधीच वाटलं नव्हतं की त्याची झोप कोणी उडवू शकेल. कारण आतापर्यंत विक्रमने जे ठरवलं ते मिळवलंच. आता तर न्यूजमध्ये सुद्धा हे बोललं जाऊ लागलं होतं की सीएम फक्त नावाला खुर्चीवर बसला आहे, पण खरी सत्ता विक्रमच्याच हातात आहे. रिपोर्टर्स जेव्हा त्याच्याकडे अशा प्रश्नांसाठी येतात, तेव्हा विक्रम काहीही उत्तर देत नाही. त्याचवेळी अदा एअरपोर्टवर येते. सगळी मीडिया जी आतापर्यंत विक्रमच्या मागे उभी होती, ती आता अदाकडे वळते. अदा एक सुपरस्टार आहे. तिची नवीन फिल्म नुकतीच ब्लॉकबस्टर ठरली आहे. अदासुद्धा विक्रमसारखीच हंबल आहे. ती सगळ्यांना समान समजते आणि प्रेमाने वागते. एअरपोर्टवर अदासाठी गर्दीतून बाहेर पडण्याचा मार्गच नव्हता. तेव्हा विक्रमने अदाला पाहिलं आणि पहिल्याच नजरेत तिचा तो दिवाना झाला. विक्रम स्वतः तिच्यासाठी रस्ता मोकळा करतो आणि तिचा हात धरून तिला आत नेतो. विक्रमने कधीच मूव्ही पाहिल्या नव्हत्या. तो अदाला ओळखत नव्हता. पण तिला प्रत्यक्ष पाहिल्यावर तो तिच्याकडे पाहतच राहिला. त्या क्षणापासूनच विक्रमला अदा आवडू लागते. तो दिवस-रात्र तिच्याच विचारात हरवून जातो. तो अदाचे मॅगझिनमधले फोटो पाहून स्वतः लग्नाचं स्वप्नही बघू लागतो. दरम्यान अदा तिच्या पुढच्या फिल्मच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. तिने एका डायरेक्टरचा प्रोजेक्ट नाकारला, कारण तो तिला किसिंग सीन करण्यास भाग पाडत होता, जेव्हा की कॉन्ट्रॅक्ट साईन करताना असा कुठलाही सीन ठरलेला नव्हता. अदाला स्वतःची व्हॅल्यू माहिती आहे. कोणीही तिला जबरदस्तीने काहीही करायला लावू शकत नाही. इकडे विक्रमचे वडील विक्रमला सांगतो की येत्या काही महिन्यातच इलेक्शनवर लक्ष केंद्रित कर. विक्रमला सीएमच्या खुर्चीवर बसवणं हेच वडिलांचं एकमेव स्वप्न आहे. पण विक्रम अजूनही टीव्हीवर अदा दिसली की स्माईल करत राहतो. तेव्हा वडील त्याला आठवण करून देतात, विक्रम, तू जन्मलास त्या क्षणी तुझ्या आईचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी सांगितलं होतं, आई किंवा मुलगा यापैकी एकालाच वाचवू शकतो. मी तुझ्या आईला वाचवण्याचं ठरवलं होतं, पण तू या जगात आलास आणि तुझी आई गेली. आणि याच रिझनमुळे वडील आजही विक्रमचा द्वेष करतात. त्याला कधीच त्यांनी प्रेम दिलं नाही. फक्त असा मनुष्य बनवलं जो सत्तेच्या आणि पॉवरच्या मागे वेड्यासारखा धावतो. विक्रमला जेव्हा जेव्हा त्याच्या आईच्या मृत्यूबद्दल टोमणे ऐकायला मिळतात, तेव्हा तो मनातून खूप अपसेट होतो. तो नेहमी आपल्या वडिलांचा चांगला मुलगा बनण्यासाठी त्यांच्या सगळ्या गोष्टी मान्य करत असतो. पण आता अदाच्या येण्यामुळे विक्रमची झोप उडाली होती. तो दिवस-रात्र फक्त अदाचाच विचार करत राहायचा. म्हणूनच त्याने आपल्या माणसांना अदाबद्दल सगळी माहिती मिळवण्याचा आदेश दिला. इकडे अचानक अदाच्या सगळ्या मीटिंग्स आणि इव्हेंटच्या डेट्स रद्द झाल्या. जेवढं कालपर्यंत शेड्यूल टाईट होतं, तेवढंच आज सगळं ब्लँक झालं होतं. फक्त एक इव्हेंट उरला होता आणि तो म्हणजे विक्रमचं इन्व्हिटेशन. विक्रम दर महिन्याला आर्मी कॅम्पमध्ये एखाद्या सेलिब्रिटीला घेऊन जाऊन सैनिकांना मोटिवेट करण्याचा प्लॅन करत होता आणि या प्लॅनमध्ये तो सगळ्यात आधी अदाला नेऊ इच्छित होता. अदाला आपल्या सगळ्या मीटिंग्स रद्द झाल्याने थोडा संशय आला
पण तिला समजलं नाही की हे सगळं विक्रमच करून घेतो आहे. अदा आपल्या मैत्रीण प्रियाकडून विक्रमबद्दल विचारते, तेव्हा तिला कळतं की विक्रमला नो ऐकायला आवडत नाही. त्याला जे हवं असतं तो ते मिळवतोच. मग अदाने विक्रमला इतर कामाचं कारण सांगून त्याचं निमंत्रण नाकारलं. पण विक्रमनेच आधीपासून सगळे अदाचे इव्हेंट्स आणि मीटिंग्स रद्द करून तिचा पुढचा आठवडा पूर्ण फ्री केला होता. आता विक्रम स्वतः अदाकडे गेला, तिला हो म्हणायला समजवण्यासाठी. अदा विक्रमला सांगते की तिला त्याच्याशी काहीही प्रॉब्लेम नाही. त्याचा सोल्जर्सना मोटिवेट करण्याचा प्लॅन खरंच चांगला आहे. पण ती हे सगळं पब्लिसिटीसाठी करू इच्छित नाही, म्हणून तिने नकार दिला. तेव्हा विक्रम प्रामाणिकपणे सांगतो, हो, हा प्लॅन खरंच पब्लिसिटीसाठीच होता, ज्यामुळे तो लोकांसमोर चांगली इमेज तयार करू शकेल आणि वोट्स मिळू शकेल. पण आता अदाने सांगितल्यावर विक्रम कॅमेऱ्याशिवाय हे काम करण्यास तयार झाला. म्हणजेच त्यांच्या सोल्जर्सना भेटायला जाण्याची बातमी बाहेर येणार नव्हती. हे ऐकून अदा विक्रमसोबत जाण्यास तयार झाली, कारण विक्रम तिच्याशी ऑनेस्ट होता. संपूर्ण प्रवासात विक्रम आपल्या एकतर्फी प्रेमाचा प्रत्येक क्षण एन्जॉय करत होता. त्याच्यासाठी हे जणू स्वप्न साकार झाल्यासारखंच होतं. पण विक्रमने कधीच अदाकडे वासनेच्या नजरेने पाहिलं नाही. त्याने तिला स्पर्शसुद्धा केला नाही. मिलिटरी कॅम्पमध्ये दोघांनी सोल्जर्सची भेट घेतली. त्यांच्या फनी आणि पर्सनल प्रश्नांची उत्तर दिली. त्याच ठिकाणी सोल्जरच्या रिक्वेस्टवर विक्रमने अदाला प्रपोज केलं. हो, सोल्जर्सने सांगितलं होतं की त्याने तिला प्रपोज करावं. पण ते शब्द आणि भावना विक्रमच्या मनातून आलेल्या होत्या. त्या काही फेक नव्हत्या. त्याने आपल्या मनातलं सगळं काही सांगून टाकलं की तो अदावर किती प्रेम करतो आणि जर अदाने त्याला रिजेक्ट केलं तरीही तो तिच्यावर तसंच प्रेम करत राहील, भलेही ती त्याच्या नशिबात असो वा नसो. विक्रमच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले होते, पण अदाला वाटलं की विक्रम ॲक्टिंग करतोय. त्याचे शब्द तिला अगदी फिल्मी डायलॉगसारखे वाटले. दुसऱ्या दिवशी दोघं कॅम्पमध्ये फिरत होते, तेव्हा अचानक एक सोल्जर अदाला पकडून उडी मारतो. दोघे खाली पडतात. हे पाहून विक्रम चिडतो आणि सोल्जरवर ओरडायला लागतो, त्याने अदाला स्पर्श कसा केला. मग लक्षात येतं की त्या सोल्जरने खरं तर अदाचा प्राण वाचवण्यासाठी हे सगळं केलं होतं, कारण साप त्याला चावणार होता आणि तिला वाचवण्यासाठी सोल्जरने तिला ओढलं होतं. हे समजल्यावरही विक्रमचा राग आणि पॉझिटिव्ह बिहेवियर पाहून अदा खूप जास्त चिडते. ती लगेचच मुंबई परत जाण्याचं तिकीट बुक करते. तिला आता विक्रमसोबत अजिबातच राहायचं नव्हतं. विक्रम तिला सॉरी बोलण्यासाठी येतो. त्याला वाटलंच नव्हतं की त्याच्या प्रेमाबद्दल अदाला अशा पद्धतीने कळेल. विक्रमला हे सगळं नीट सांगायचं होतं, पण आता जेव्हा अदाला सगळं कळलं आहे तेव्हा तो तिच्याशी लग्नाची प्लॅनिंग करू लागतो. पण अदाने नकार दिला. अदाने कधीच विक्रमकडे त्या नजरेने पाहिलंच नव्हतं. ती त्याच्यावर प्रेम करतच नव्हती. तर विक्रम भय दाखवत आणि जबरदस्तीने अदाला परत मुंबई जाऊन लग्नाची तयारी करण्यासाठी सांगायला लागतो. अदाला फक्त गेस्ट आणि मेन्यूची लिस्ट तिच्या मनाप्रमाणे ठेवता येते. बाकी सगळं विक्रमच्या इच्छेप्रमाणे चालणार आहे. अदाला या सगळ्यामुळे रडायला येतं. तेव्हा विक्रम थांबतो. मग परत मुंबईत येऊन विक्रम स्वतःच अदाच्या घरी लग्नाचा शगुन घेऊन येतो. विक्रमसारख्या मोठ्या पॉलिटिशियनला त्यांच्या लोकांसह घरी पाहून अदाच्या संपूर्ण कुटुंबाला भीती वाटते. पण अदा अजूनही घाबरत नाही. ती विक्रमला घरातून बाहेर काढते. पण विक्रम तर त्यांच्या लग्नाच्या तयारीत गुंततो आणि आपला निर्णय सांगून तिकडून निघून जातो. यानंतर विक्रमच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अदाच्या फिल्मचे पोस्टरचे तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यांचा बहाणा होता की ती फिल्म त्यांच्या संस्कृती विरोधी आहे. या तोडफोडीनंतर अदाला तिच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी रिप्लेस करण्यात आलं. आता डायरेक्टर अदासोबत काम करण्यास घाबरू लागले. त्यानंतर अदा विक्रमच्या घरी जाऊन त्याच्याशी बोलायला जाते. घरात विक्रमने 24 तास अदावर लक्ष ठेवण्यासाठी आणि तिला वेलकम करण्यासाठी आपल्या लोकांना ड्युटीवर लावलं होतं. विक्रमला ठाऊक होतं की अदा काही दिवसातच घरी येईल. मग विक्रम अदाला घरात घेऊन जातो आणि तिला घर तिच्या मर्जीप्रमाणे डेकोरेट करण्यास सांगतो. तसंच फॅमिली प्लॅनिंगच्या गोष्टींबद्दल बोलायला लागतो. पण अदा पुन्हा इथे नो बोलायला आली होती. यावेळी अदाने विक्रमला आणखी सिरियसली नकार दिला आणि तिने ठरवलं की ती कधीच या घरात येणार नाही. दुसऱ्या दिवशी अदाची बहीण आणि आई भीतीने घाबरून घरी येतात, कारण विक्रमचे लोक त्यांच्या शाळेबाहेर उभे होते. कोण जाणे ते लोक दुसऱ्या दिवशी काय करतील. विक्रमने आता कुटुंबाला धमकावण्यासही सुरुवात केली. अदाला आता सीएमकडे तक्रार करावी लागली, कारण अदाचे कुटुंब सुरक्षित नव्हते. पण सीएम मात्र अदाला वहिनी वहिनी म्हणून बोलवायला लागतो आणि कमिशनरसुद्धा तिथे सेल्फी घेत होता. अदाची तक्रार कुणालाही ऐकू आली नाही. त्यानंतर विक्रम येतो आणि सीएमच्या खुर्चीवर बसतो. सीएमसुद्धा विक्रमचा लोकप्रतिनिधी आहे. तो अदाला आणि विक्रमला सोडून बाहेर निघतो. विक्रम पुन्हा अदाला त्याच्या बाजूला यायला सांगतो. तो तिला राणी बनवणार होता, पण अशा व्यक्तीची राणी होणे म्हणजे तिचा सेल्फ रिस्पेक्ट आणि लाईफ नियंत्रित करण्याची सत्ता स्वतः विक्रमला देणे असं होईल. अदाने विक्रमला सांगितलं की ती कुटुंबापासून दूर राहणार नाही. विक्रम त्या लोकांना पाठवून त्यांना धमकवू शकत नाही. मग विक्रम स्पष्ट करतो की ते लोक फक्त तिच्या कुटुंबाच्या सिक्युरिटीसाठी तिथे होते. त्याचे अनेक दुश्मन आहे. त्याचा तिच्या कुटुंबाला धमकवण्याचा उद्देश नव्हता. पण म्हणतात ना
एकदा जर तुम्ही चुकीचं काही केलं तर पुढचे योग्य निर्णयही चुकीच्या नजरेने पाहिले जातात. अदाने यावर विश्वास ठेवला नाही आणि ती हात जोडून विक्रमला दूर राहण्याची विनंती करते. पण विक्रम अदाच्या पायावर पडतो. तो बोलतो की तिने होकार द्यावा. अदा तरीही त्याला नकार देते. यावरही विक्रम काही नवीन प्लॅन आखायला लागतो. दुसऱ्या दिवशी अदाच्या वडिलांना काही युनियनचे लोक खूप मारतात. त्यांचा चेहरा काळा करतात कारण त्यांनी पिऊनला एक्झाम पेपर लीक करताना रंगेहात पकडलं होतं. अदाचे वडील त्या कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. ते लोक त्यांना मारून खूप त्यांचा वाईट हाल करतात. अदाच्या वडिलांचा सन्मान हरवला आणि रात्री विक्रम स्वतः येऊन त्या पिऊनला मारून माफी मागवतो. या सगळ्या गोष्टींचं नियोजन विक्रमचंच होतं असं दिसत होतं. पण विक्रम मना करत असल्याचं नाटक करतो. अदाचे वडील विक्रमला पाहून खूप भीतीत पडले होते. ते स्वतः अदाला लग्न करण्यासाठी सांगू लागतात कारण आता त्यांच्यात सहन करण्याची हिंमत राहिली नव्हती. विक्रमने अदाला तिच्या काम आणि कुटुंबापासून दूर केलं होतं. अदासुद्धा पूर्णपणे असहाय्य झाली होती. तिच्या हातात फक्त लग्नासाठी होकार देण्याचा पर्याय उरला होता. पण तिच्या पोस्टरला पाहून अदाला थोडी हिंमत मिळते. संपूर्ण देशाचं प्रेम अदाच्या पाठीशी आहे आणि विक्रम ते हिसकावू शकत नाही. दुसऱ्या दिवशी विक्रम रॅलीमध्ये लोकांना छान छान गोष्टी सांगून मत देण्यास सांगत होता. त्यानंतर अदा तिथे येते. अदासारख्या बिग सुपरस्टारने तिथे येणं सगळ्यांना आश्चर्यचकित करणारं होतं. अदाने स्टेजवर जाऊन सर्वांसमोर विक्रमचा खरा चेहरा दाखवला की तो आपल्या प्रेमात तिचा सेल्फ रिस्पेक्ट, तिची इच्छा आणि तिच्या कुटुंबाचा सन्मान पायाखाली चिरडतोय. अदाला पोलीस आणि सीएमची मदत मिळत नाही, पण ते विक्रमसमोर अजिबातच झुकत नाही. अदाने जाहीर केलं, या अदाच्या जीवनातील रावणाला दसऱ्यापूर्वी जो संपवेल, अदा त्या व्यक्तीसोबत एक रात्र घालवेल. अदाने तिच्या नफरतची हद्द विक्रमला दाखवली. ती जळेल, मरेल, पण विक्रमवर कधीच प्रेम करणार नाही. ती बोलते की विक्रम अदावर प्रेम करत नाही, ही फक्त त्याची जिद्द आहे. अदा बोलते की विक्रमने आजपर्यंत एका महिलेच्या, एका स्त्रीच्या बांगड्यांचा आवाज ऐकला आहे, त्यांची खणक ऐकली आहे. त्यामुळे त्याला ती कमजोर वाटली. पण आज अदाने त्याला तिची सनक दाखवली. अदाने सांगितलं की तिचे दिवाने संपूर्ण देशभर आहेत. ते तिला मिळवण्यासाठी काहीही करतील. तर विक्रमचे चाहते फक्त याच राज्यात आहे. विक्रमला सगळ्यात जास्त वाईट वाटतं की अदाने तिचा सेल्फ रिस्पेक्ट आणि बाउंड्रीज त्याच्यासोबत ओलांडण्याची तयारी दाखवली नाही. पण त्याला नकार देण्याच्या नादात ती एका अनोळखी व्यक्तीसोबतही रात्र घालवू शकते, पण त्याच्यासोबत ती राहायला तयार नाही. त्यावर अदा उत्तरते, हे सर्व नियम तिने तिच्या मर्जीने मानले. तर विक्रम तिचं लाईफ कंट्रोल करू पाहतोय. आता अदाने विक्रमला दाखवलं होतं की ती त्याच्यावर किती नफरत करते. विक्रम आतून इतकी नफरत सहन करू शकत नाही. तो पूर्णपणे तुटतो आणि स्वतःला इजा पोचवायला लागतो. त्याचवेळी विक्रमचा एका बॉडीगार्डचा आवाज ऐकू येतो. तोही अदाच्या सुंदरतेवर भाळला होता. त्यानंतर तो विक्रमला भयानक रीतीने मारतो. विक्रमला स्वतःची स्थिती खूपच दयनीय वाटते कारण तो काहीही करू शकतो, पण अदाचं प्रेम कधीच मिळू शकणार नाही. विक्रमला माहिती आहे की अदाचे दिवाने कधीही आणि कुठूनही येऊ शकतात, पण अदाला फक्त सन्मान हवा आहे. तरीही विक्रम सामान्यपणे बाहेर जाणं सुरू ठेवतो. दुसऱ्या दिवशी एका दिवाण्याने विक्रमला गोळी मारली. जी गोळी विक्रमच्या हातावर लागली. विक्रम वाचला आणि त्या दिवाण्याला पोलीस पकडून जोरदार मारतात. अदाला या हल्ल्यानंतर खूप आनंद झाला. विक्रम अदासोबत लग्नाची तयारी करत होता, तर अदा त्याची अंत्यविधी प्लॅन करत होती. अदाला विक्रमचं मरण पाहण्याची इच्छा होती. त्याचवेळी विक्रम अदाला सांगतो की हा हल्ला विक्रमने स्वतःच करवला होता, ज्यामुळे अदाच्या दिवाण्यांना कळेल की हल्ल्यानंतर त्यांना अदाला तुरुंगात भेटता येणार नाही. विक्रम अदाला सांगतो की तिने आपली नफरत संपूर्ण जगासमोर दाखवली. आता विक्रम आपलं प्रेम सर्वांना दाखवणार. संपूर्ण देश या दोघांच्या लग्नात येण्याची इच्छा व्यक्त करेल. विक्रम अदाच्या हृदयात स्वतःसाठी जागा निर्माण करूनच राहील. मग विक्रम एका इंटरव्ह्यूमध्ये अदासाठी आपलं प्रेम सांगतो आणि हीही गोष्ट सांगतो की त्याने आजपर्यंत अदाला स्पर्शही केला नाही. तो अदासाठी आपला जीवसुद्धा देऊ शकतो. विक्रम आता 100 जोड्यांचं लग्न करवणार होता, ज्यामुळे त्या जोडप्यांचा त्याला आशीर्वाद मिळेल आणि अदाला त्याचं प्रेम मान्य करावंच लागेल. या इंटरव्ह्यू नंतर लोक विक्रमला सच्चा आशिक म्हणू लागतात आणि अदाच्या बदल होण्याची अपेक्षा करतात. पण अदा जे काही विक्रमने केलं ते कधीच विसरू शकणार नव्हती. दुसऱ्या दिवशी विक्रम 100 जोडप्यांचं लग्न करतो. अदा पांढऱ्या कपड्यात तिथे येते. अदा विक्रमची पत्नी होण्यापेक्षा त्याच्या विधवा होण्याला जास्त प्राधान्य देते. अदा अनवाणी पायाने माता राणीच्या मंदिरात जाऊन विक्रमच्या मृत्यूची प्रार्थना करते. विक्रमही अदासोबत अनवाणी पायाने मंदिरात जातो. फरक फक्त इतका होता की तो प्रार्थनेत अदाच्या सोबत असेल. रस्त्यात एका दिवाण्याने विक्रमला मारण्यासाठी हल्ला केला. विक्रमच्या डोक्यावर आणि पाठीत जखमा केल्या. पण अदाच्या चेहऱ्यावर तसूभरही टेन्शन नव्हतं. ती अद्यापही मंदिरात जात होती. विक्रमचे लोक त्या हल्लेखोराला मारून थांबवतात आणि विक्रम जखमी अवस्थेत मंदिरात जाऊन प्रार्थना करतो. पण अदावर याचा कोणताही परिणाम होत नाही. विक्रमची राजकीय प्रतिमा खराब होताना बघून त्याचे वडील त्याला थोबाडीत मारतात.
विक्रमने आपली जिद्द सोडायला हवी असं त्याचे वडील त्याला सांगतात. पण वडिलांनी हेच तत्व विक्रमला बालपणापासून शिकवलं होतं. हवं ते मिळव, नाहीतर त्याला नष्ट कर. आज विक्रम अदाचं आणि जनतेचं हृदय जिंकणार आहे. पण अदा जर त्याला मिळाली नाही तर तो स्वतःला संपवेल. अदाजवळ विक्रमचे दुश्मन आले होते, ज्याने अदासोबत डील करून विक्रमला संपवण्याचा प्रयत्न केला. पण अदाने तिची नफरत त्यांच्यासोबत सुद्धा शेअर केली नाही. ती स्वतःच विक्रमला ठार करणार होती. मग विक्रम अदाला मनवण्यासाठी स्वतः रक्तदान करण्यास तयार झाला. कदाचित भविष्यकाळात विक्रमचा दुर्मिळ रक्तगट तिचं जीवन वाचवेल. कारण अदाचा दिवाना कोणत्याही वेळी त्याला मारू शकतो. हे ऐकून अदाने विक्रमच्या रक्ताची बाटली स्वतःच तोडली, जेणेकरून विक्रमचं रक्तही तिचं जीवन कधी वाचू शकणार नाही. विक्रम पुन्हा रक्त देण्यास तयार झाला. एवढं रक्त की अदाला शांती मिळावी. अदा रागाने तिकडून निघून जातो. आज रामलीला कार्यक्रमाचा शेवटचा दिवस होता आणि उद्या दसरा आहे. विक्रमला फक्त 2 दिवस सुरक्षित राहायचे होते. पण विक्रम आउटडोर गेला आणि तिथे पुन्हा एका दिवाण्याने त्याच्यावर बाण ताणला. तो बाण निशाण्यावर लागला नाही. विक्रम पुन्हा वाचला. पण या हल्ल्यानंतर त्याचे वडील खूपच रागवले. वडिलांनी अदाचं अपहरण करून तिला घरात बंदिस्त केलं. वडील विक्रमला बोलतात, तुला जे तिच्यासोबत करायचं आहे ते तू कर, पण दुसऱ्या दिवसापासून तिला परत विसर. विक्रमचं प्रेम फिजिकल नव्हतं. तो आपल्या वडिलांच्या कृतीवर रागवला आणि अदाला स्वतःच्या घरापर्यंत आदराने सोडून आला. या अपहरणानंतर अदा विक्रमवर आणखी जास्त नफरत करू लागली. विक्रम समजला होता की त्याच्या जीवनात ना आईचं प्रेम आहे ना माशुकाचं. विक्रम सर्वांच्या जीवनाची काळजी घेतो. आज दसरा आहे आणि विक्रमवर आणखी हल्ले होतील. पण विक्रम मरण्यास तयार होता. त्यानंतर विक्रमला सामंत सांगतो की विक्रमने त्याच्या आईला मारलं नव्हतं. आईने स्वतःचं जीवन देऊन आपल्या बाळाला वाचवलं होतं. वडील आजही खोटी कथा सांगत होते, जेणेकरून विक्रम असा बनावा जो सत्ता आणि पॉवरसाठी भुकेला असेल. हे सत्य समजल्यावर विक्रम आपली जिद सोडून अदाकडून माफी मागायला गेला. विक्रमला समजलं होतं की त्याच्या जिद्दीत अदाचं कुटुंब आणि तिचा सेल्फ रिस्पेक्ट किती त्याने पायाखाली चिरडला होता. आणि विक्रममुळेच अदा एका अनोळखी व्यक्तीसोबत रात्र घालवायलाही तयार होती. पण आज नंतर विक्रम कधीही सत्ता आणि पॉवर मिळू इच्छित नाही आणि अदाला कधीही तो दुखवणार नाही. विक्रम आज दसऱ्यामध्ये नक्की जाईल. विक्रमला फक्त पाहायचं होतं की अदाने त्याला माफ केलं की नाही. विक्रमच्या या सर्व गोष्टींमुळे अदाचं हृदय बदललं. ही सगळी गोष्ट न्यूजमध्ये पाहिल्यानंतर वडील सामंतला अदाला ठार मारण्यास सांगतात. तेव्हाच विक्रम आपल्या जीवनात पूर्ववत होईल आणि वडिलांना हेच हवं होतं. त्यांचा प्लॅन असा होता की अदाला गोळी मारून ठार करावं आणि असं दाखवावं की अदाच्या दिवाण्याने तो नेम विक्रमवर धरला होता, पण चुकून ती गोळी अदाला लागली आणि अदाच्या मृत्यूचं बिल तिच्याच दिवाण्याच्या नावावर फाडावं. दसऱ्याच्या दिवशी विक्रम अदाच्या माफीची वाट पाहत होता. अदाने विक्रमला माफ केलं, पण त्याच वेळी सामंतने अदाला मारण्यासाठी गोळी झाडली, पण ती चुकून विक्रमला लागली. विक्रमला या स्थितीत पाहून अदाला खूप वेदना झाली. ती विक्रमला वाचवू इच्छित होती आणि त्याला सांगू इच्छित होती की तिने त्याला माफ केलं आहे. पण त्यापूर्वीच विक्रमचा मृत्यू झाला आणि यासोबतच या चित्रपटाचा सॅड एंडिंग सुद्धा. तर मंडळी, हे होतं एक दिवाने की दिवानियतची संपूर्ण कथा. तुम्हाला हा चित्रपट आणि माझं एक्सप्लेनेशन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.